प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. एक अन्य नवीन जी-आरसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. हा जी-आर ठाणे जिल्ह्यासाठी आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या काही 6 ग्रामपंचायती आहेत, त्या 6 ग्रामपंचायतींना हा निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे. हा 6 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही, स्वतःचं इमारत कार्यालय नाही, अशा इमारत कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ह्या 6 ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. हे आपण पुढे पाहूया. ह्या जी-आरबद्दल आपण आता थोडीशी माहिती पाहू. हा जी-आर माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यासाठी हा जी-आर आहे. हा जी-आर आपण पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचा जो काही ग्रामविकास विभाग आहे, त्या ग्रामविकास विभागांतर्गत आलेला हा जी-आर आणि ह्या जी-आरची तारीख आपण पाहू शकता 30 सप्टेंबर 2025. तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, या योजनेबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने आणली होती. या योजनेअंतर्गत गाव लेवलला ज्या काही असे अनेक गाव आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या गावांमध्ये स्वतःची ग्रामपंचायत इमारत नाही, त्या ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून देत होतं. महाराष्ट्र शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी त्या वेगवेगळ्या गावांना उपलब्ध करून देतं आणि हा निधी उपलब्ध झाल्यानंतर ग्रामसभेनं गावात ग्रामसभा घ्यायची आणि त्या ग्रामसभेनं ठराव मंजूर करून घ्यायचा आणि जर ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर ती जागा उपलब्ध करून द्यायची. जागा उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हा परिषद ह्या योजनेला मंजुरी देते आणि निधी वितरित करते. आणि जिल्हा परिषदचे जे काही उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत, ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब या सगळ्या योजनेवर आणि या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवतात. ते त्यांचा त्रैमासिक अहवाल महाराष्ट्र शासनालाही पाठवत असतात आणि ह्या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किंवा लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत ही कार्यालय बांधून पूर्ण झालं पाहिजे अशी ही सूचना हा जी-आर देतो. आता ह्या जी-आरबद्दल आपण आणखी थोडीशी माहिती पाहू. बघा, राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय नाही, असं स्वतंत्र कार्यालय बांधण्यासाठी ह्या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. 1 वर्षाच्या आत हे बांधणं गरजेचं आहे, आपण पाहू शकता. आणि ठाणे जिल्ह्यातील जे काही 6 ग्रामपंचायती आहेत त्यांना हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेअंतर्गत जी नवीन इमारत आहे ती ग्रीन बिल्डिंग असली पाहिजे, पर्यावरणपूरक असली पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत हे पूर्ण होणं गरजेचं आहे असाही हा जी-आर सांगतो. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे जे काही ग्रामसभेचा ठराव आहे तो ग्रामसभेचा ठराव घेणंही गरजेचं आहे. ठराव करून लोकसंख्येच्या प्रमाणात टप्प्याटप्प्यानं निधी वितरित केला जाईल. जागा उपलब्ध नसेल तर जागा उपलब्ध करून याची खात्री करून घ्यायची. जिल्हा परिषद ही खात्री करून घेईल आणि अंतिम मंजुरी देईल. अशा प्रकारे आहे. आता आपण डायरेक्ट कोणकोणत्या ग्रामपंचायतींना हा निधी भेटला आहे ठाणे जिल्ह्यातल्या हे आपण पाहूयात. मित्रांनो, ठाणे जिल्ह्यात हे जे काही 6 ग्रामपंचायती आपण पाहू शकता, ह्या 6 ग्रामपंचायती आहेत. अंबरनाथ ह्या तालुक्यातील जे काय असनोली ही ग्रामपंचायत आहे, असनोलीसाठी 25 लाख रुपये इतका निधी भेटलेला आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर भिवंडी तालुक्यामधील जे काय कालवार आणि भोकरी हे गाव आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येकी कालवारसाठी 25 लाख आणि भोकरीसाठी 20 लाख हे मिळालेले आहेत. आपण आता पाहू शकता मुरबाडमधील जे काही 2 गावे आहेत आपण पाहू शकता, सिंदगाव आणि कोरेवळे. सिंदगावसाठी 20 लाख आणि कोरावळीसाठी 20 लाख असे भेटलेले आहेत. आता आपण पाहू शकता शहापूर एक तालुका आहे ठाण्यातला, शेंद्रुण गावासाठी आपण पाहू शकता, शेंद्रुण गावासाठी 25 लाख. अशा प्रकारे 135 लाख म्हणजे जवळपास 1,35,00,000 या 6 गावांचे ग्रामपंचायती बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अशा प्रकारे मी नवीन महाराष्ट्र शासनाची जी-आर आणत असतो. हा जी-आर शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी हे जी-आर घेऊन असतो. हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करू शकता. तुम्ही आपल्या ठाणे जिल्ह्यातील जे काही ग्रामवासी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि मित्रांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी, महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जो काही बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन
दाबल्यानंतर हा एक फायदा होईल की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुमच्या तो यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जाईल आणि तुम्ही अशीच शासनाच्या नवीन नवीन योजना आणि माहिती पाहू शकता. तर आता आपण इथेच थांबूया मित्रांनो. एका नवीन व्हिडिओसह आणि एका नवीन अपडेटसह मी तुमच्यासोबत येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.